डिलिव्हरीसाठी ना 2 महिने मी गावी होते. त्यात माझं सेक्शन झालं होतं. आता काय मला घरातली डीप क्लिनिंग करायची होती, पण मला ते पॉसिबल नव्हतं. म्हणून ना मी साफसफाईवाला.com स्लॉट बुक केला होता. अर्ध्या तासातच त्यांची टीम इथे आली. बाळ छोटं असल्यामुळं ना घरात साफसफाई असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, पण मला ते करणं पॉसिबलच नव्हतं. आणि दुसरं म्हणजे प्रेग्नंट असताना पण ना किचन कट्ट्यावरती उभं राहून एवढी डीप क्लिनिंग करणं तेव्हा ते पण पॉसिबल नव्हतं. त्यामुळे घर खूप घाण झालं होतं. आता हे आलेत त्यामुळे घर एकदम चकाचक झालं. खरं सांगायचं तर आपलं बाळ ना छोटं असल्यामुळे साफसफाई खूप महत्त्वाची आहे. साफसफाईमध्ये थोडं पण कॉम्प्रोमाइज करून चालणार नव्हतं. यांची काम करायची पद्धत मात्र खूप मस्त होती. मी आणि आत्या तेच बघत थांबलो होतो इथे. बाथरूममधल्या भिंती, नळ, बेसिन सगळं खूपच खराब झालं होतं. ते पण त्यांनी एवढं स्वच्छ आणि चकचकीत केलं होतं ना. आणि किचनमध्ये पण किचनच्या ट्रॉल्या काढून त्यांनी साफ करून दिलं होतं. सगळं फरशा वगैरे घासून एकदम चकाचक केलं होतं. आपल्याकडे असं म्हणतात, ज्या घरात स्वच्छता असते ना तिथं मात्र लक्ष्मी असते. पण यांच्यामुळे ना माझं काम अगदी सोपं झालंय. आता घराचा किचनचा लुक तर तुम्ही बघू शकता. जिकडे बघाल तिकडे चकचकीत आणि स्वच्छ दिसते. तुम्हाला जर ह्यांची सर्व्हिस आवडली असेल ना, तर कॅप्शनमध्ये ना मी ह्यांची वेबसाईट देते. तिथून तुम्ही सर्व्हिस बुक करू शकता. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.